नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधी बांधवांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात समाजातील 36 नगरसेवकांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात आलेल्या सिंधी समाजाने शून्यापासून संघर्ष करत आज व्यापार, उद्योग आणि विविध क्षेत्रांमध्ये देशभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशाच्या विकासात सिंधी समाजाचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमात 350 लाभार्थ्यांपैकी 12 सिंधी बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात मालकी हक्काचे पट्टे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सिंधी बांधवांना नागरिकत्व आणि मालकी हक्क मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच सिंधी बांधवांना वर्ग 1च्या 100% मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्यात येणार असून उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी स्वतंत्र पद्धतीने नियमितीकरणाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. या कार्यक्रमाला भगवानदास सवनानी, आमदार कुमार इलानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजा, सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विनकी रुघवानी, संयोजक वीरेंद्र कुकरेजा, सचिव PT दारा आदी मान्यवर उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.